तर याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा आहे की ह्या म्हणजे आपल्याला आपलं टार्गेट आहे की आपल्या अमेरिकेला आपण टच करायचं आहे आणि $25 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला बनवायची आहे. बरोबर. तर ही एक गोष्ट. आता दुसरं अजून एक पाहूया की प्रत्येक जी देश जो आहे तो ना साधारणतः किती रेटने ग्रो करतोय, म्हणजे जसं जे आपण ऐकतो की जीडीपी ग्रोथ काय चाललेली आहे, ग्रोथ रेट काय आहे, जीडीपीचा रेट, ग्रोथ रेट. तर आपली जी आपल्याला माहिती आहे की साधारणतः 6.5% आता जीडीपी ग्रोथ रेट सध्या 6.5% आहे. बरोबर. तर इथे सगळ्यात हायेस्ट जीडीपी ग्रोथ कुठली आहे माहिती का? डिसेंबर 2024चा हा लेटेस्ट डेटा आहे. हे खूप छान वेबसाईट्स आहे, तुम्ही याच्यावर ट्रेडिंग इकॉनॉमिक्स मधनं नक्कीच खूप सारी माहिती तुम्हाला आंतरराष्ट्रीय मार्केट विषयी मिळू शकते. तर इंडिया म्हणजे भारताचा जो सगळ्यात हायेस्ट जीडीपी आहे, जो आपण भारताचा जो डंका वाजवला जातो तो यामुळे की 6.2 ची आपली जीडीपीचा ग्रोथ रेट आहे आपला, म्हणजे त्या रेटने आपण हळूहळू ग्रो होतोय. हा इंटरेस्ट रेट साध्या भाषेमध्ये जरा की आपल्या ती हळूहळू आपली ट्रिलियन इकॉनॉमी ह्या रेटने आपली वाढत चाललेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर चायनाचा आपल्या खाली आहे. इथे तुम्ही जर गंमत पाहिली तर अमेरिका ही खूप अजून खाली, म्हणजे साधं धरा तुम्ही की ते ऑलरेडी एवढे ग्रो झालेले आहेत, त्यांचा ऑलरेडी खूप मोठा पसारा झालेला आहे. तर अजून किती, मग तर थोडं संत होतं ना माणूस, जी काही ग्रोथ, म्हणजे मी मार्केटच्या भाषेमध्ये सांगते की लार्ज कॅप कंपन्या आणि स्मॉल कॅप कंपन्या, आपण आता स्मॉल कॅप मध्ये आहोत आणि स्मॉल कॅप मधनं हळूहळू ग्रो करत 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 आपण लार्ज कॅप कडे आपल्याला जायचंय 2050 पर्यंत. तर जसं युनायटेड स्टेट्स हे आज ऑलरेडी लार्ज कॅप मध्ये आहे, साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. आणि चायना जे आहे त्यांची ही इकॉनॉमी 5.5%ची आहे, 5.5%ने त्यांचा जीडीपी ग्रोथ रेट आहे. याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे जर्मनी, आपण ऐकतो की जर्मनीची सध्या कंडिशन फारशी चांगली आहे, कारण त्यांचा बघा जीडीपी ग्रोथ आहे तो फक्त 0.2 पर्यंत, मायनस 0.2 मध्ये त्यांची इकॉनॉमी ग्रो होतीये, कारण काही ग्रोथ नाहीये याचा.